छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील वडजी येथे रेणुकावीर नावाच्या 31 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली। ही महिला आपल्या शेतामध्ये मुलासह कापसाची वेचणी करत असताना पाठीमागून अचानक बिबट्याने त्याच्यावरती हल्ला चढवला। या हल्ल्यावेळी मुलाने आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला। या महिलेला तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। रेणुका विठ्ठल वीर राहणार वडजी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, वडजी येथील रहिवासी असून आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान ह्या बाईवर बिबट्यानं प्राणघातक हल्ला केलेला आहे। तरी आतापर्यंत वडजीतील अशा बऱ्याच घटना झाल्या। पाठीमागं 2 जनावरांचा बी त्यांना फडशा पाडलेला आहे। त्याचं बी वैयक्तिक शेतकऱ्याचं नुकसान झालं। त्याच्यानंतर जसं हरणाला शासन म्हणतं हरणाची शिकार केली नाही पाहिजे, त्या हरणाला सुद्धा त्यानं हे केलं। तेव्हा बी वेळोवेळी गावातल्या लोकांना प्रशासनाला माहिती दिली। एवढी माहिती देऊनही शासन जर त्याच्यावर जर काही तरतूद करीत नसेल तर नाविलाजानं शेतकऱ्याला व गावातल्या ग्रामस्थांना कुठलाही काहीतरी ठोस पर्याय याच्यावर काढावं लागेल। तरी शासनाला मी विनंती करतो, शासनाचे अधिकारी म्हणतात का कोण्यातरी व्यक्तीवर माणसावर प्राणघातक हल्ला केल्याशिवाय आम्ही त्याचे ठोस निर्णय घेणार नाही। मग मी त्या अधिकाऱ्याला सांगू इच्छितो का तुमच्या घरातल्या कोण्याही व्यक्तीला जर अशी इजा झाली तर तुम्ही वाट पाहता का ह्या गोष्टीची?